नवीन मोबाईल असला की बघा लोक कशी काळजी घेतात त्या नवीन मोबाईलची. मला असा व्हिडिओ काढायचा आहे. आम्ही घरी चाललोय. गाड्यांचा आवाज आहे खूप पाठीमागे. सुट्टी झाली आहे ना खूप दिवसांनी माझ्यासोबत बाहेर गेले जातो. माय बाय पण आधी चहा प्यायला जाणार आहे. सांगू दे चहा प्यायला चालले आधी चहा पिणार आणि मग मी स्टेशनला जाणार आणि बाहेर घेऊन जाणार. आम्हाला हेलिपॅडला जायचं होतं पण बाहेरकडं गाडीच नाही आणि मोबाईल खूप हलतोय. सॉरी. तर हॅलो गाईज, आणि जॉबवरून सुटल्यानंतर मज्जा मस्ती करत आम्ही पोहोचलो चहा प्यायला. तिथे पाहिल्याने मी चहा पिल्यानंतर मी घरी आले तर बाहेरची पण लाईट ऑफ होती, ती ऑन केली कारण की मम्मी घरी नव्हती आज. मम्मी दिवाळीनिमित्त बाहेर गेली होती. नंतर घरामध्ये आले, घरातल्या पण लाईट्स ऑन केल्या, हॉलमधली रूममधली. आणि आम्ही सकाळी घर तसंच सोडून गेलेलो कारण की सकाळी सगळे जॉबला जाणारे असतात म्हणून. सो आल्यावरती इथे मला घर पण आवरायचं होतं. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पसारा वगैरे बेडवरती. तसंच सोडून मी जॉबला गेलेली. तर आल्या पहिल्यांदा मला घर आवरणं हे काम होतं. तर मी पहिलं झाडू मारून घेतलं, नंतर पोछा मारला. आणि मी खूप दिवसांनी ही सगळी कामं करत होते. मम्मी जर माझी व्लॉग बघेल तर तिला खूप आनंद होईल कारण की मी काहीच कामं सध्या घरामध्ये करत नाही आहे. सध्या म्हणजे मी कधीच नाही करत, असं कधीतरी वर्ष 6 महिन्यांनी. तर असं चकाचक घर केलं. नंतर मस्त अशी देवपूजा पण करून घेतली कारण की मम्मी नव्हती म्हटल्यावर आम्हालाच करणं होतं. नंतर दूध आणलेलं सो ते गरम करून घेतलं रात्री पिण्यासाठी. आणि सिस्टरने जॉबवरून येताना चिकन आणलेलं कारण की आम्ही बहीण भाऊच होतो फक्त घरामध्ये, म्हणून म्हटलं चला चिकन पार्टी होऊन जाईल. पण मसाला वगैरे वाटत बसण्या एवढा पेशन्स आमच्यामध्ये नव्हता, थकून आलेलो जॉबवरून म्हणून. तर मग इथे विदाऊट मसाल्याचंच चिकन करायला घेतलं, पण इतकं टेस्टी झालं. आणि ह्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, जर पाहिजे असेल तर कमेंट करू शकता, परत एकदा देईल. आणि मस्त त्याच्यासोबत खाण्यासाठी राईस आणि तांदळाची भाकरी आणि कांदा असं काहीसा मेनू होता. आणि आम्ही तिघांनी मिळून मस्त असा जेवणावर ताव मारला. सो दॅट्स इट फॉर टुडे.